सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याच्याबद्दल क्लास संपता संपता पाहिलं होतं. या तीन बद्दल बऱ्याचशा शंका तुमच्या मनामध्ये होत्या. त्या शंका इथे थोड्याशा पहिल्यांदा आपण दूर करूया आणि काल जे आपण बघितलेले आहेत, जी ऑक्झिलरी व्हर्ब आपण काल डिस्कस केली होती, ती ऑक्झिलरी व्हर्ब जी आहे ती आपण काय करूया, सुरू करूया. म्हणजे पुढची ऑक्झिलरी व्हर्ब आपण घेऊया. आता सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे जे तीन घटक आहेत वाक्यामध्ये, म्हणजे सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. हे प्रत्येक मराठीमध्ये सुद्धा असतं, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये सुद्धा असतं. मग याचं काम नेमकं काय आणि कसं ओळखावं की हा सब्जेक्ट आहे, हे व्हर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे? आपण सहज व्हर्ब ओळखू शकतो, कारण त्याच्यातून एक क्रिया दाखवली जाते. व्हर्ब मधून एक क्रिया दाखवली जाते. म्हणजे जशी इथे बघा, इथे इटिंगची क्रिया आहे, एट. हा पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे हा भूतकाळ आहे. पण हे व्हर्ब आहे, टेल्स अस व्हॉट हॅपन. ह्या व्हर्ब मधून आपल्याला कळतं की नेमकं काय घडत आहे, म्हणजे घडणारी घटना कोणती आहे. द बॉय एट पिझ्झा. द बॉय मीन्स द पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्शन. हा असा घटक आहे की जो ही जी घटना आहे ती घडवण्यासाठी कारणीभूत ठरतो. टेल्स अस हू और व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट. व्हर्ब जे आहे त्याच्यामधून आपल्याला क्रिया कळते, कोणती क्रिया आहे की तो खातोय किंवा ती क्रिया खाण्याची आहे. आणि कशावर ती क्रिया घडते, इट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे एखाद्या वाक्याचं सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट हे जे स्ट्रक्चर आहे ते फॉलो करणं का महत्वाचं आहे, कारण तसं स्ट्रक्चर फॉलो नाही केलं तर ते वाक्य इंग्लिशचे जे रूल्स आहेत त्या रूल्सच्या विरुद्ध आहे. म्हणून आपल्याला तसे रूल्स फॉलो केले पाहिजे व्हाईल वी आर कन्स्ट्रक्टिंग एनी सेंटेन्स. म्हणजे ज्यावेळी आपण एखादं वाक्य बनवू त्यावेळी आपल्याला हा रूल फॉलो केला पाहिजे, म्हणजे हा नियम फॉलो केला पाहिजे. हा नियम मराठीमध्ये थोडा वेगळा आहे. मराठीमध्ये हा नियम कालच मी तुम्हाला डिस्कस केलं होतं की मराठीमधून आपण प्रत्येक गोष्ट कन्वर्ट करतो. का करतो? बिकॉज वी आर मराठी स्पीकर्स. आपण कोण आहोत? मराठी स्पीकर्स आहोत. त्यामुळे मराठीमध्ये हा नेमका काय होतो, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस व्हर्ब असा होतो. म्हणजे मी पिझ्झा खाल्ला. म्हणजे हे जर वरचं वाक्य तुम्ही पाहिलात तर काय होतं की द बॉय, म्हणजे मी इथे करता मी घेतला, ऍक्च्युअली द बॉय म्हणजे मुलाने, पिझ्झा हे आहे ऑब्जेक्ट आणि खाणे हे आहे व्हर्ब. पण इंग्रजीमध्ये हे असं येतं, पहिल्यांदा काय येतो, सब्जेक्ट येतो, त्यानंतर व्हर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतं. आता नेमकं याची रचना जी आहे ती समजून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की याचा क्रम ठेवणं आणि त्या क्रमानुसार योग्य काळामध्ये योग्य वाक्याचा योग्य काळामध्ये योग्य क्रियापदाचा वापर करणं. आता आपल्याला जर सब्जेक्ट समजला असेल तर सब्जेक्ट काय काय येऊ शकतं, एखादं नाउन किंवा एखादं प्रोनाउन. नाउन किंवा प्रोनाउन हे सब्जेक्ट येऊ शकतं. व्हर्ब मध्ये दोन प्रकारची व्हर्ब येऊ शकतात. एक तर हेल्पिंग व्हर्ब, ज्याला आपण काल ऑक्झिलरी म्हटलं होतं, ते येऊ शकतं, किंवा काय येऊ शकतं, एखादं मेन व्हर्ब. मेन व्हर्ब अशी दोन प्रकारची व्हर्ब तुम्हाला दिसतील. कुठे? या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, एकतर एखादं नाउन दिसेल, एखादं प्रोनाउन दिसेल. त्याच्या पलीकडे इथे काही दिसणार नाही तुम्हाला. इथे पण तसंच आहे. इथे एखादं नाउन दिसेल किंवा एखादं प्रोनाउन दिसेल. म्हणजे इथे नाउन किंवा प्रोनाउन, इथे नाउन किंवा प्रोनाउन आणि इथे हेल्पिंग वर्ब. हा पण एक नियम आहे की आपण नेहमी, आता गोष्ट एखादी क्रिया घडवणारा कोण असतो, साहजिकच आहे. एखादी क्रिया कोण घडवू शकतं, एखादी वस्तू घडवू शकते. मग निर्जीव वस्तू सुद्धा क्रिया घडवू शकतेच ना, कारण समजा ती मेकॅनिकल डिव्हाइस असेल, एखादा फॅन आहे किंवा एखादं चॉपिंग ब्लेड आहे, म्हणजे कटिंग ब्लेड आहे जे कट करतं एखादी गोष्ट, मेकॅनिकल डिव्हाइस आहे, किंवा टीव्ही आहे, मोबाईल आहे. हे आपण म्हणतो ना, मोबाईल क्रिएट्स साऊंड. म्हणजे मोबाईल काय क्रिएट करतोय, साऊंड क्रिएट करतोय, म्हणजे तो आवाज क्रिएट करतोय. म्हणजेच द मोबाईल हे काय होऊन जाईल, सब्जेक्ट होऊन जाईल आणि साऊंड हे ऑब्जेक्ट होईल अँड क्रिएट्स हे व्हर्ब होईल. लक्षात आलं? म्हणजेच कोणतीही अशी गोष्ट
जी काय आहे, नाउन आहे किंवा प्रोनाउन आहे, ती सब्जेक्ट होऊ शकते. कोणतीही अशी गोष्ट जी नाउन आहे किंवा प्रोनाउन आहे, ती ऑब्जेक्ट होऊ शकते. आणि व्हर्ब 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आणि दुसरं म्हणजे मेन व्हर्ब. अशा 2 प्रकारे आपल्याला व्हर्बची ओळख होते आणि अशा 2 प्रकारे आपल्याला व्हर्ब यूज केली पाहिजे. ओके. आता यामध्ये कोणाला शंका नसावी. जर शंका असली तर मला फक्त तुम्ही एक मेसेज करा. आपण पुन्हा हे घेऊया. कारण हे समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं म्हणजे हे स्किप करणं अशातला भाग होतो. ओके. ठीक आहे. आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि काल जे आपण सुरू केलं होतं, तो प्रकार जो आहे, तो आपण आता घेऊया. आता यामध्ये काय होतं, की काही व्हर्ब अशी येतात, जी आपल्याला पाहायला लागतात. आता यामध्ये व्हर्बची काही काय आहेत, डिव्हायडेशन आहेत. म्हणजे जी ऑक्झिलरी व्हर्ब आहे, त्याचं डिव्हायडेशन कसं आहे ते आपण पाहूया. आता यामध्ये 3 प्रकारची मेन व्हर्ब आहेत किंवा 3 प्रकार पडतात यामध्ये. ओके. हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देईन किंवा हा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला ते नंतरही बघता येईल. आता यामध्ये बी हा एक प्रकार आहे. ओके. टू बी किंवा याला आपण बऱ्याच वेळा तुम्हाला वर्गात शिकवताना टू बीची रूपं असं शिकवलं जातं. त्यानंतर डू आणि त्यानंतर टू हॅव असं शिकवलं जाईल तुम्हाला किंवा शिकवलेलं असेल. जर तुम्ही स्टँडर्ड 7th किंवा 8च्या पुढे असाल तर तुम्हाला हे झालेलं असेल. ओके. बी मीन्स व्हॉट? बी म्हणजे मराठीमध्ये असणे. बी मीन्स व्हॉट? असणे किंवा आहे. ओके. आपण एक एक बघत जाऊया. कुठे वापरलं जातं आणि त्याचा अर्थ काय? बी म्हणजे आहे किंवा बी मीन्स असणे. ओके. आता काल मी तुम्हाला काही प्रोनाउन दिली होती. ही प्रोनाउनची लिस्ट आहे ती फिक्स आहे बाळांनो. आय हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, ज्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. आय, देन यू सेकंड पर्सन आहे. ही, शी, इट ही तिन्ही आहेत थर्ड पर्सन प्रोनाउन. ओके. आता फर्स्ट पर्सन थर्ड पर्सन हे आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. व्हॅल्यू ॲड ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस. ज्यावेळी आपण सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करायला बघू त्यावेळी तुम्हाला फरकही समजेल की फर्स्ट पर्सनसाठी आपण काही प्रोनाउन काही ऑक्झिलरी वर्ब वापरतो, तीच सेकंड पर्सनसाठी चेंज होतं, थर्ड पर्सनसाठी चेंज होतं. ओके. ते आपण नंतर पाहूया. आत्ता इथे बघा तुमच्यासमोर काय आहे, एक चार्ट आहे. त्यामध्ये 3 काळ दाखवलेले आहेत, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. ओके. ह्याचे इंटरनल जे काही अजून भाग पडतात ह्या काळांचे ते इथे दाखवलेले नाही आहेत. फक्त इथे 3 दाखवलेले आहेत. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आता या 3 मध्ये काय होतं, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर म्हणजे काय ते लहान मुलं सुद्धा ज्याला जॉईन आहेत या क्लासला, त्यामुळे मी एकदा क्लिअर करतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. पास्ट मीन्स व्हॉट? जी घटना काल घडलेली आहे, इट इज कॉल्ड पास्ट. ओके. आपण जर काल घडलेल्या घटनेविषयी बोलत असू ना मराठीमध्ये, तर वाक्य अशी बदलतात. मी काल खेळत होतो. हे जे खेळत होतो आहे ना बाळांनो, त्याच्यामुळे होतो हे जे क्रियापद आहे मराठीमधलं, ते दाखवतं की ही घटना पास्ट मधली आहे. म्हणजे ही घटना काल किंवा त्याच्या आधी कधीतरी घडून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला काळ ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे हे घटक आहेत. याच्यावरून आपण काळ ओळखू शकतो. जर हे घटक नसतील, तर आपल्याला काळ ओळखता येणार नाही. म्हणून मी म्हटलं की आपापल्या जागी ऑक्झिलरी आणि मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद या दोघांचंही मूल्य जे आहे ना, ते सारखं आहे. म्हणजे दोघांची किंमत सारखी आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की मेन व्हर्बच्या समोर व्हर्ब लिहिलंय म्हणून आपण ते मेन मुख्य आहे तेवढंच ऑक्झिलरी महत्वाचं आहे, जेवढं मुख्य क्रियापद महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? जिथे मुख्य क्रियापद क्रिया दाखवतं तिथे ऑक्झिलरी नेहमी काय दाखवतं की टेन्स कोणता आहे, पास्ट आहे, प्रेझेंट आहे, फ्युचर आहे, हे कन्फर्म कोण करतं? तर ऑक्झिलरी कन्फर्म करतात. म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद काय करतात? निश्चिती करतात की जो वाक्यात बोलला गेलेला काळ आहे तो कोणता आहे. जसं इथे बघा, मी काल खेळत हे काय आहे?
मुख्य क्रियापद आहे. इथे मुख्य क्रियापद कोणतं आहे? खेळत. आणि होतो हे ऑक्झिलरी आहे किंवा त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. मग होतो मुळे आपल्याला कळतं ना ते पास्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे इथे काळ ओळखण्यासाठी ऑक्झिलरी वर्ब किंवा त्याला आपण काय म्हणतो, जे हेल्पिंग वर्ब तुम्ही म्हणता ते खूप महत्वाचं आहे. ओके. आता आपण काल बघितलेला तो चार्ट आहे जो आपण बघितला होता, तो इथे एकदा रिटेस्ट करूया आपण. इथे सगळी काय दिलेली आहे तुम्हाला? प्रत्येक जी प्रोनाउन आहे त्या प्रोनाउनसाठी कोणत्या प्रकारचं काय येणार आहे? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला ऑक्झिलरी दुय्यम प्रतीची. ऑक्झिलरी म्हणजे दुय्यम प्रतीची किंवा त्यांना मुख्य गोष्टीला मदत करणारी. ऑक्झिलरी म्हणजे दुय्यम प्रतीची, म्हणजे दुसरं सेकंड इम्पॉर्टन्स म्हणूया आपण. दुय्यम प्रत म्हणजे द्वितीय महत्व दिली गेलेली क्रियापदं. पण असं असलं तरी ती क्रियापदं तेवढीच महत्वाची आहेत जेवढी मेन वर्ब आहेत. ओके. आता पास्ट काल आपण हे बघितलं होतं बघा बाळांनो, हा पार्ट बघितला होता. जर प्रेझेंट मध्ये काय असेल, आय हा कर्ता असेल तर आपण काय वापरतो? एम हे क्रियापद वापरतो. जर कर्ता यू असेल तर आपण आर वापरतो. जर कर्ता ही शी इट असेल तर इज वापरतो. जर कर्ता वी असेल तरी आपण आर वापरतो. यू असेल तरी आर आणि दे असेल तरी आर. आता याची सोपी पद्धत आपण काय बघूया की हे कसं त्यांनी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. आता मी इथे 2 पार्ट करतो. एक वचन म्हणजेच सिंग्युलर आणि अनेक वचन म्हणजे प्लुरल. आता ह्यामध्ये आपण काय करूया, डिव्हाइड करूया. एकवचनी कोणती आहेत? आय म्हणजे मी एकवचनी आहे ज्याच्यासाठी नेहमी एम वापरला जातो. सेकंड आहे यू. यू हे एकवचनी पण आहे अनेकवचनी पण आहे, कारण त्यांचा दोन्हींचा अर्थ सारखा होतो. बाळा फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. यू, देन वी आणि दे. आता मी यू बाण एकदाच घेतलाय. का घेतलाय? तर ह्याच यूचा अर्थ आहे तू आणि याचाच अर्थ आहे तुम्ही. म्हणजे ह्या दोघांचा अर्थ एकाच ह्या यूचा अर्थ तू आहे आणि त्याचाच अर्थ तुम्ही असा होतो. त्यामुळे तुम्ही एकदाच घेतला. ह्या तिन्हींना काय केलं जातं? आर हा ऑक्झिलरी वापरला जातो. येस, पास्ट मीन्स भूतकाळ. आणि आय नंतर राहिलेली जी 3 वर्ब आहेत, ही, शी आणि इट, ही तिन्ही जी वर्ब आहेत ती तिन्ही वर्ब काय केली जातात? इज या सहाय्यकारी क्रियापदाने दाखवली जातात किंवा त्यांच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद इज हे वापरलं जातं. म्हणजे ही असेल तर इज, शी असेल तर इज आणि इट असेल तर सुद्धा इज. आय हा कर्ता असेल तर फक्त एम वापरला जातो. ओके. आणि जर यू, वी किंवा दे असेल तर आर वापरलं जातं. आता हे आपण लक्षात कसं ठेवायचं? आपण यूज करायचं. जर समजा तुम्ही समोरच्या माणसाला काहीतरी सांगत असाल, यू आर व्हेरी क्लेवर, तू खूप हुशार आहेस असं तुम्हाला म्हणायचं असेल, तू खूप हुशार आहेस, तर आपण यू हा कर्ता वापरल्यानंतर नियम सांगतो की आर म्हटलं पाहिजे. किंवा एखाद्या वेळी तुम्ही वी वापरलात तर आर म्हटलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला हा नियम फॉलो केलाच पाहिजे. ही, शी, इट लिहिलं तर तुम्हाला काय करायला लागेल? ही, शी, इट असेल तर तुम्हाला इज लिहायला लागेल. ओके. हा नियम तुम्हाला इथे दिलेला आहे. म्हणून हे जे आहेत ना टोटल इकडच्या कॉलम मध्ये ही सगळी प्रोनाउन आहेत. ही जी आहेत ना ती प्रोनाउन आहेत. ही जी पूर्ण या कॉलम मध्ये दिसतात ना तुम्हाला इथे, इथे आणि इथे, ही सगळी प्रोनाउन आहेत. आणि तिकडच्या कॉलम मध्ये जी आहेत ती ऑक्झिलरी वर्ब आहेत, म्हणजेच कोणती? सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यामुळे आपल्याला, तुम्ही गोंधळून जाऊ नका, तुमचे बरेचसे मेसेज येतात मला. ही आहेत ती तिन्ही काय आहेत? प्रोनाउन आहेत. ही तिन्ही प्रोनाउन आहेत. प्रोनाउन लिमिटेड आहेत. ओके.
आय, यू, ही, शी, इट. तुम्हाला ही, शी, इटचा नियम ना बऱ्याच वेळा कन्फ्यूज करतो. ही, शी आणि इट ह्या तिन्हींना ना थर्ड पर्सन सिंग्युलर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी. आता तृतीय पुरुषी एकवचनी का म्हटलं जातं थर्ड पर्सन सिंग्युलर? तर ही थर्ड पर्सन आहेत. म्हणजे आपण कोणातरी तिसऱ्या माणसाविषयी बोलतानाही वापरतो. तिसऱ्या माणसाविषयी म्हणजेच काय? तो माणूस प्रत्यक्षात तिथे अस्तित्वात नसतो. म्हणजेच तो तुमच्या समोर नसतो. आय एम टॉकिंग अबाउट हिम. मी त्याच्याविषयी बोलतोय. आय एम टॉकिंग अबाउट हर. म्हणजे मी तिच्याविषयी बोलतोय. ओके. म्हणजेच तो माणूस ज्याच्यावर बोललं जातंय किंवा ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो माणूस तिथे नसतो. अशा वेळी काय केलं जातं? ही तीन प्रोनाउन आहे ती वापरली जातात. आणि ह्या 3 प्रोनाउनला नेहमी जो नियम आहे तो एकसारखा लागतो. त्यामुळे ह्यांचा बंच तुम्हाला दिसेल. बाकी बघा एकटी आहेत. पण ह्या तिघांचा बघा, कुठेही बघा तुम्ही ह्या तिघांचा बंच दिसतोय तुम्हाला बघा. मग तिघांचा एक ग्रुप दिसतोय बघा. सगळ्या काळांमध्ये ह्या तिघांचा एक ग्रुप दिसतो तुम्हाला. बाकी ही सिंगल आहेत बघा. बाकी सगळी काय सिंगल आहेत. पण त्यांचा तुम्हाला ग्रुप दिसतोय. म्हणजेच तुम्हाला एक क्लिअर झालंय. काल आपण जी 3 काय बघितली होती? ऑक्झिलरी व्हर्ब बघितली होती. येस, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आपण 3 ऑक्झिलरी बघितली होती. ॲम, दुसरा आहे इज आणि तिसरा आहे आर. ही तिन्ही ऑक्झिलरी आहेत. त्यांचा मराठीमध्ये अर्थ एकच होतो, आहे किंवा असणे. पण हे तिन्ही वेगवेगळ्या प्रोनाउनसाठी, म्हणजे आय असेल तर ॲम वापरला जातो. इथे मुद्दाम मी थोडीशी झूम करतोय. यू असेल तर आर वापरला जातो. ही, शी, इट असेल तर इजचा वापर केला जातो. वी असेल म्हणजे अनेकवचनी करता असेल तर आर वापरलं जातं. यू, आर अँड दे आर हे तिन्ही काय आहेत? अनेकवचनी आहेत. आणि हा पण आहे तो अनेकवचनी आहे. हे दोनच आहेत ते काय आहेत? सिंग्युलर आहेत, म्हणजे एकवचनी आहेत. आणि बाकीचे हे जे अनेकवचनी आहेत त्यांच्यासाठी बघा सगळ्यांसाठी आर वापरला जातोय. फक्त आय हे जे प्रोनाउन आहे ते जिथे असेल तिथे ॲम वापरला जातो. बाकी कुठच्याही प्रोनाउनला काय वापरलं जात नाही? ॲम वापरला जात नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रोनाउनला ॲम वापरला जात नाही. फक्त कशाला वापरला जातो? जिथे आय हे प्रोनाउन असेल तिथेच ॲमचा यूज होतो, बाकी कुठेही होत नाही. ती पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण आपल्याला ती गोष्ट लक्षात राहिली पाहिजे तर आपण त्याचा यूज आहे तो व्यवस्थित करू शकतो. ओके. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. चिनू, हळू बोला. ओके. आता आपण हा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत कोणता? की इथे आपण बघितला होता प्रेझेंट, आणि प्रेझेंटमध्ये ॲम, इज, आर आणि त्यांची वाक्य आपण तयार करून काल बघितली होती. म्हणजे कालच्या क्लासला आपण त्यांची वाक्य सेंटेन्सेस सुद्धा बघितली होती. आता आपण जाऊया पास्टमध्ये. ओके. मगाशी आपण बघितला होता प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंटला काय म्हणतो आपण? इथे मी वर लिहितो. पास्ट म्हणजे भूतकाळ, हा वर्तमान काळ आणि हा आहे भविष्यकाळ. ओके. हे 3 काय आहेत? वेगवेगळे काळ आहेत जे आपण बोलताना वापरतो. कोणतीही लँग्वेज बोलताना हे तिन्ही काळ वापरले जातात, कारण आपल्याला ह्या 3 काळांमध्ये समोरच्या माणसाला जे काही जाणून घ्यायचं आहे किंवा आपल्याला जे काही सांगायचं आहे त्याला जी माहिती द्यायची आहे ती माहिती याच्यावर अवलंबून राहते, की आपण कोणत्या काळामध्ये माहिती देतोय किंवा समोरच्याला कोणत्या काळामध्ये ती माहिती अपेक्षित आहे. अशा वेळी ही जी प्रोनाउन आहे ती वापरली जातात. त्यामध्ये आपण पहिला पार्ट आहे तो बीचा बघितलाय आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट आपण बघितलाय. प्रेझेंटमध्ये 3 आहेत, ॲम, इज आणि आर.
एम हे आय साठी यूज केलं जातं. इज हे चार्ट तुम्ही नंतर लिहून घ्या, कॉपी करा नंतर. आता फक्त लक्ष द्या इथे जे आपण पाहतोय त्याच्याकडे. चार्ट लिहून घेताना वेगवेगळा लिहून घ्या. म्हणजे हा जो चार्ट आहे ना, तो इथून इथपर्यंत वेगळा लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की बी ची रूपं आहेत, त्यांच्याबद्दल नियम कोणते कोणते आहेत. ओके. इज आहे ही, शी किंवा इट साठी. आर आहे तो अनेकवचनी कर्त्यांसाठी आहे, यू आणि वी आणि दे. हे 3 कर्ते आहेत, ते अनेकवचनी आहे. आता आपण बीचं जे रूप बघणार आहोत ते पास्ट मधलं बघणार आहोत. आपण बघितलंय वर्तमान काळातलं हे जे आहे ते. आपण पास्ट मध्ये बघितलं तर 2च प्रकार इथे तुम्हाला दिसतील. एक म्हणजे वॉज आहे आणि दुसरा म्हणजे वेअर, WER. वॉज आणि दुसरा आहे WERE, वेअर. आता अर्थ काय होतो दोन्हींचा मराठीमध्ये? होता. होता किंवा अनेकवचन आहे म्हणून काय? होते. म्हणजे आपल्याला एक कळतंय की हे काय आहे? पास्ट टेन्स मध्ये आहे किंवा जी घटना घडून गेलेली आहे त्याच्याबद्दल ज्यावेळी आपल्याला सांगायचं असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं असेल त्यावेळी आपण हे वापरणार आहोत. आता हे वापरायचं कधी आहे? तर जो वॉज आहे तो वापरला जातो सगळे सिंग्युलर, म्हणजेच एकवचनी जेवढे कर्ते आहेत. मग कोणते आहेत एकवचनी कर्ते? आय म्हणजे मी, म्हणजे मी एकटा आहे. त्यानंतर ही, शी, इट. आता कर्ते म्हणजे काय बाळांनो? जिथे सब्जेक्ट लिहितो ना आपण तो कर्ता, म्हणून त्याला कर्ता म्हटलं जातं किंवा सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणून समजा आय प्रोनाउन यूज केलात तर तुम्हाला आय वॉज येणार, ही वॉज, शी वॉज आणि इट वॉज. आणि बाकीचे राहिलेले जे काही प्रोनाउन आहेत त्यामध्ये आहे यू, देन वी, देन दे. 3 आहेत. म्हणजे इथे तुम्हाला किती दिसत आहेत? 4 दिसत आहेत आणि इथे तुम्हाला 3 काय दिसत आहेत? प्रोनाउन. ओके. ही प्रोनाउन आहेत बाळांनो, ही प्रोनाउन आहेत. वॉज आपण वापरतो आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. आणि वेअर वापरतो आपण यू वेअर, वी वेअर, दे वेअर. आता याची वाक्य बनवताना नेमकं काय होतं? याची वाक्य बनवताना आपल्याला एक नियम फॉलो करायला लागतो. तो नियम कोणता आहे तोही आपण बघू. तो नियम आपण टेन्स ज्यावेळी इन डिटेल पाहू त्यावेळी तो बघणारच आहोत आपण. पण इथे वाक्य तयार करताना सुद्धा बघूया. आता आय लिहिल्यानंतर समजा वॉज लिहिलेलं आहे तर जे पुढचं जे मेन वर्ब येईल म्हणजे मुख्य क्रियापद येईल त्या मुख्य क्रियापदाला आयएनजी रूप लावायला लागेल किंवा आयएनजी प्रत्यय लावायला लागेल. कारण हे जे वाक्य आहे ज्यावेळी आपण वॉज प्लस आयएनजी यूज करतो किंवा नुसता वॉज यूज केला आणि त्याच्या पुढे काय करतोय आपण, समजा मुख्य क्रियापद घेतोय तर त्याचा नियम होतो पास्ट कंटिन्युअसचा. जसं मगाशी गेल्या क्लासमध्ये किंवा कालच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं की प्रेझेंट कंटिन्युअसचा जो रूल लागत होता म्हणजे आर प्लस आयएनजी, इज प्लस आयएनजी, एम प्लस आयएनजी. म्हणजेच ते वाक्य असं होत होतं बघा. आपण एखादं वाक्य बघूया म्हणजे तुम्हाला कालचं थोडंसं रिव्हिजन झाल्यासारखं पण होईल आणि तुम्हाला ते लगेच कळेल की एका काळातून दुसऱ्या काळामध्ये वाक्यही बदलतं. आय एम रीडिंग अ बुक. म्हणजे मी एक पुस्तक वाचत आहे असं याचा अर्थ होतो. आय एम रीडिंग अ बुक. ह्याला आयएनजी लागल्यामुळे आपण क्रियापदाचे प्रकार घेणार आहोत. त्यावेळी आयएनजी रूप काय आहे, त्यानंतर सिंग्युलर प्लुरल काय आहे, त्यानंतर फर्स्ट पार्टिसिपल, सेकंड, थर्ड पार्टिसिपल काय आहे हे पण बघूया. मग त्याला असं म्हटलं जातं V1, V2, V3, VS, ES आणि VING. ही जी स्ट्रक्चर आहेत किंवा ही जी रूपं आहेत क्रियापदाची ती काय आहेत आणि ती कशी वापरायची आहेत कोणत्या काळामध्ये ते आपण तेव्हा बघूया. आता आपण काय बघतोय? ऑक्झिलरी पाहतोय. त्यामुळे आपण तेवढंच घेऊया. फक्त हे प्रेझेंट मध्ये आहे. प्रेझेंट. आणि नेक्स्ट आहे हे पास्ट मध्ये असेल. ओके. हे पास्ट मध्ये आहे आणि पास्ट मध्ये असल्यामुळे आय वॉज येणार तिथे. आय वॉज रीडिंग अ बुक. मीन्स बाकी कुठे चेंज होत नाहीये बघा. वॉज आणि एम मध्ये चेंज होतोय.
म्हणजे सहाय्यकारी क्रियापदामुळेच बऱ्याच वेळा काय होतं, बरेचसे नियम किंवा बऱ्याचशा काळामधले नियम हे बदलतात किंवा पूर्ण काळ बदलतो. म्हणजे पूर्ण काळ बदलण्याचा जो काही बदलण्याची ताकद आहे किंवा पूर्ण काळामधून एका काळामधून दुसऱ्या काळामध्ये जाताना जो काही चेंज होतो, बेसिक चेंज होतो, तो होतो ऑक्झिलरीमध्ये. बऱ्यापैकी ऑक्झिलरी बदलतात. काय बदलत नाहीत? मुख्य क्रियापदं बऱ्याच वेळा बदलत नाही. ती तशीच राहतात. म्हणजेच तो काळ पाहून ती तशीच राहतात. ओके. आयएनजी शेवटी लागतं तो बाळा वर्तमान काळ आहे असं नाही होत. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, काळ ओळखणं किंवा काळाला एखाद्या काळाला किंवा एखाद्या वाक्याला काळाची ओळख देणं हे ऑक्झिलरीवर अवलंबून असतं. किती प्रमाणात? मोर दॅन 60%. म्हणजे 60% पेक्षा जास्त कशावर अवलंबून असतं? ऑक्झिलरीवर अवलंबून असतं. कारण ऑक्झिलरी व्हर्बच सांगतात की तो कोणता काळ आहे. हॅव हॅज असेल तर कोणता काळ आहे, हॅड असेल तर कोणता काळ आहे, एम इज आर असेल तर कोणता काळ आहे. हे कशावरून कळतं? आपल्याला ऑक्झिलरीवरून कळतं. ओके. त्यामुळे आपल्याला मुख्य क्रियापदावरून सहसा काळ ओळखता येणार नाही, कारण मुख्य क्रियापद हे बऱ्याच वेळा 2 किंवा 3 काळामध्ये रिपीट झालेलं असतं. तसं तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब सहसा रिपीट होताना दिसत नाही. ओके. आता आपण बघितलं की वॉज अँड वेअर. मग अशी वाक्य आपण एक बघूया की कशा प्रकारे होऊ शकते. आता ही वॉज वर्किंग देअर. म्हणजे तो तिथे काम करत होता. आता काम करत होता, वॉज म्हणजे काय? होता. म्हणजे याच्यावरून कळालं आपल्याला की तो भूतकाळ आहे. म्हणजे त्याचं काम करून झालेलं आहे किंवा तो काम करत होता. पण आजची गोष्ट नाही, ती कालची गोष्ट आहे. सो ही वॉज वर्किंग देअर येस्टरडे. म्हणजे तो काल काम करत होता, हे आपल्याला त्याच्यावरून क्लिअर झालंय. सपोज इथे आपण एखादं नाव टाकलं की मीरा वॉज टॉकिंग विथ सीमा. म्हणजे मीरा वॉज टॉकिंग म्हणजे काय? काल ती बोलत होती. म्हणजे ती क्रिया कधी झालेली आहे? काल झालेली आहे. किंवा वॉजमुळे आपल्याला कळतंय की ती क्रिया भूतकाळामध्ये झालेली आहे, आत्ताची नाही आहे. ओके. अशा प्रकारची सुद्धा वाक्य आपल्याला काय करतात? बनवता येतात. म्हणजे ज्या वाक्यामधून आपल्याला कळतं की तो काळ भूतकाळ आहे. म्हणजे मीरा हे नाव दिल्यानंतर सुद्धा आपण वॉज वापरतो. एक लक्षात ठेवा, वॉज हे वापरलं जातं एकवचनीसाठी. वॉज वापरला जातं सिंग्युलर किंवा एकवचन. आणि वेअर आहे ते वापरलं जातं अनेक वचन. ओके. ही दोन तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. आता आपण अनेक वचनी घेऊया. दे वेअर वॉचिंग अ मॅच. म्हणजेच ते काय पाहतायत? एक सामना पाहतायत. वेअर म्हणजे अनेक वचन आहे, म्हणून आपण जिथे वॉज वापरलं होतं एक वचनासाठी, तिथे आपण दे म्हटलं म्हणून वेअर वापरलं. इथे वी आलं, वी वेअर वॉचिंग अ मॅच, तरी तसंच येणार आहे. यू वेअर वॉचिंग अ मॅच, तरी ते तसंच येणार आहे. अनेक जणांची नावं एकाच ठिकाणी वापरता येणार नाहीत, पण असं वाक्य असेल. हे बघा, अनेक जणांची नाव आपण कधी एकदा तर वापरत नाही, पण असं नाव असेल, मीरा अँड सीमा. इथे वेअर येणार, कारण एकापेक्षा दोन व्यक्ती झाल्या, कारण मीरा आणि सीमा, त्यामुळे वेअर येणार. समजा आपण मीरा ठेवलं किंवा सीमाच ठेवलं, म्हणजे जर आपण मीराचं नाव काय केलं, इथून कटआउट केलं, आणि समजा सीमाच ठेवलं, तर सीमा वेअर नाही येणार, सीमा येईल वॉज. ओके. म्हणजे एक पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येईल. एक पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर म्हणजे काय? अँड असेल, म्हणजे मोहन अँड
his brother were going for a walk. म्हणजे ते एक शतपावली करण्यासाठी गेले. मग इथे वेअर येईल कारण मोहन आणि त्याचा भाऊ म्हणजे किती जण झाले? देर आर 2 मेंबर्स, 2 पर्सन्स. म्हणजेच 2 लोक झाले ना, त्यामुळे वेअर येईल. म्हणजेच 2 लोक झाले म्हणजेच आपण कुठे आलो? दे. लक्षात आलं? एकपेक्षा जास्त माणसासाठी, व्यक्तीसाठी, प्राण्यासाठी, पशु पक्ष्यांसाठी कोणासाठीही दे हे प्रोनाउन वापरलं जातं. ओके, त्याचं अनेकवचन दे होतं. त्यामुळे आपण काय केलं? सरळ सरळ मोहन आणि त्याचा ब्रदर म्हणजे मोहन आणि त्याचा भाऊ म्हणजेच 2 व्यक्ती झाल्या. त्यामुळे आपण इथे वॉज न वापरता वेअर वापरला. म्हणजेच एकपेक्षा अनेक व्यक्ती असतील तर काय येणार आहे? वेअर येणार आहे. येस, अनेक व्यक्ती असतील आणि आपण असू त्यामध्ये तर वी येईल. लक्षात आलं? एक प्रश्न इथे कोणीतरी विचारलाय की वी असेल म्हणजे एकपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आपण त्यांना वी वापरू शकतो का? तर वी वापरू शकतो आपण, पण त्यामध्ये मी असलो पाहिजे. मी व इतर व्यक्ती तरच आपण त्याच्यासाठी वी असं वापरणार. कारण बाळांनो, वी हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. हे काय आहे? फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. आता फर्स्ट पर्सन प्रोनाउन काय आहे ते आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आपण आत्ता लगेच, म्हणजे तुम्हाला तो पण इश्यू आहे तो क्लिअर होईल किंवा तो पण विषय तुम्हाला क्लिअर होईल. ओके, आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे पाहिलेलं आहे, पण एकदा आता विषय आलाय म्हणून आपण एकदा ते पण क्लिअर करून घेऊया. म्हणजेच तुम्हाला ते क्लिअर कट लक्षात राहील नेहमी की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे काय आहे. मी इथे 3 व्यक्ती म्हणून ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. अशा 3 व्यक्ती घेतो. ए, बी अँड सी. या 3 व्यक्ती आहेत. ए मीन्स फर्स्ट पर्सन, बी मीन्स सेकंड पर्सन अँड सी मीन्स थर्ड पर्सन. आता हे आपण क्रम कसं लावला? इकडून आलो तर कसं होईल? इकडून आलो तर हा पहिला होईल, असा क्रम नाही लावलाय. आपण काय केलंय? फर्स्ट पर्सन मीन्स व्यक्ती जो आहे पहिला बोलणारा. ओके, फर्स्ट पर्सन मीन्स पहिला व्यक्ती जो बोलतोय, पहिला बोलणारा. हा आहे तो दुसरा ऐकणारा, दुसरा ऐकणारा. म्हणजे हा व्यक्ती ज्यावेळी बोलतोय ना, ह्या दोघांमध्ये संभाषण चाललंय. हा फर्स्ट पर्सन आहे आणि हा ह्याला सांगतोय आणि हा ऐकतोय आणि हा पुन्हा बोलतोय. त्यावेळी ह्या दोघांचं एकमेकांमध्ये काय होतंय? संभाषण होतंय, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो की दोघांमध्ये एक संभाषण चालतंय मराठीमध्ये. मग हे संभाषण जे चालतंय ते समजा संभाषण ह्या सी व्यक्तीविषयी असेल तर त्या सी व्यक्तीविषयी बोलताना हे काय म्हणतील? एकतर तो असेल किंवा एकतर ती असेल. म्हणजेच ती मुलगी असेल तर तो आणि ती, अशा प्रकारे ते असेल. मग तो आणि ती हे जर व्यक्ती आपण थर्ड पर्सन साठी वापरतो तर थर्ड पर्सन प्रोनाउन किती आहेत? ही, शी आणि इट. कारण आपण थर्ड पर्सन म्हणतोय ना, थर्ड पर्सन. मग इथे काय होतंय की फर्स्ट पर्सन म्हणजे आय. आता हे पुन्हा आपण एका वेगळ्या रीतीने बघूया. इथे खाली प्रोनाउन लिहूया म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहेत आय, वी म्हणजे मी आणि आम्ही. आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही. आता
तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींबद्दल बोलताना कसं बोलतो आपण, की वी म्हणजे आम्ही जाणार आहोत, वी आर गोइंग टू मार्केट, आम्ही मार्केटला जाणार आहोत, किंवा आय एम गोइंग टू स्कूल, गोइंग टू स्कूल. म्हणजेच आपण काय करतो, की आपण आय हे प्रोनाउन माझ्यासाठी वापरतो, किंवा हा जो प्रकार आहे तो लिहिताना किंवा या प्रकारचं वाक्य बनवताना मी हा उल्लेख येतो, त्याला फर्स्ट पर्सन म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल बोलता. सेकंड पर्सन म्हणजेच तुम्ही समोरच्या बद्दल ज्यावेळी बोलता त्यावेळी यू हे एकच प्रोनाउन तुम्ही वापरता, ज्याचा अर्थ आहे तू, किंवा याचाच अर्थ आहे तुम्ही. आता तुम्ही आणि तू एकच अर्थ कसा काय एकाच प्रोनाउनचा, तर इंग्रजी भाषेमध्ये आदरार्थी बहुवचन नाहीये. इंग्रजी भाषेमध्ये काय नाहीये, आदरार्थी बहुवचन नाहीये. म्हणजे आपण तुम्ही हा मराठीमध्ये दोन लोकांसाठी वापरतो. एक म्हणजे खूप लोक असतील तर, खूप लोक असतील तर आपण काय वापरतो, तुम्ही. म्हणजे समजा तुम्ही काय करताय, एखाद्या ठिकाणी सभेला गेलाय, तर आपण म्हणतो ना सुरुवात करताना भाषणाची, तुम्ही सगळे आलात म्हणून मला आनंद झाला, असं आपण म्हणतो. त्यावेळी तुम्ही म्हणजे एक पेक्षा जास्त लोक असतात. ओके. पण तुम्ही काय करता, ज्यावेळी एखाद्या सभेला जाता किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जाता, त्यावेळी तुम्ही काय म्हणता, साहेबांना किंवा समोरचे जे शिक्षक असतील त्यांना काय म्हणता, तुम्ही बसू शकता, बसू शकता. अशा वेळी तुम्ही म्हणजे ना तो एकच व्यक्ती असतो, पण तुम्ही त्यांना काय देता, आदर देता. मराठीमध्ये त्यांना आदराचं स्थान देताना तुम्ही आदरार्थी बहुवचन वापरता. हे बहुवचन आहे, बहुवचन म्हणजे अनेक वचन आहे, पण ते अनेक वचन तुम्ही आदरार्थी वापरता. म्हणजे तुम्ही वडिलांना बघा काय म्हणतो आपण, बाबा म्हणतो. म्हणजेच त्यांना आपण बाबा म्हणताना त्यांना आदर देताना काय म्हणतो, बाबा तुम्ही येणार आहात का, असं आपण म्हणतो. बाबा तू येणार आहेस का असं म्हणत नाही आपण. आता हे आदरार्थी जे वापरत असतील घरी ते काही वेळा तू म्हणतो आपण, सराईत असेल सवय असेल तर आपण म्हणतो, पण शक्यतो आपण आदरार्थी बहुवचन वापरतो. आणि म्हणताना आपण असं म्हणतो की बाबा तुम्ही घरी आहात का, असा एक प्रश्न तुम्ही बाबांना विचारता. तेव्हा तुम्ही म्हणजे ते काय असतं, आदरार्थी, आदर देण्यासाठी वापरलेलं अनेक वचन आहे. हे आदर देण्यासाठी वापरलेलं अनेक वचन आहे. ते अनेक वचन म्हणजे एक पेक्षा जास्त व्यक्ती तिथे नाही आहेत. ओके. म्हणजेच तुम्हाला हे कळलं पाहिजे की यू मध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे तू आणि दुसरा म्हणजे तुम्ही. आणि दोन्ही आपण समोरच्या व्यक्तीसाठी वापरतो. आणि थर्ड पर्सन मध्ये काय येतं, ही, शी आणि इट. थर्ड पर्सन मध्ये हे तीन प्रकार येतात, ज्याचा अर्थ आहे तो, ती आणि ते. तो म्हणजे कोण, जगातले सर्व पुरुष. ती म्हणजे कोण, सर्व स्त्रिया. आणि ते म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी, इतर सर्व, यांना बघून इतर सर्व गोष्टी. बघा बहुवचन म्हणजे एक पेक्षा जास्त गोष्टी, म्हणजे एक पेक्षा जास्त व्यक्ती, एक पेक्षा जास्त वस्तू, त्याला आपण बहुवचन म्हणतो. एक आणि एक पेक्षा जास्त, एक म्हणजे एकवचन आणि एक पेक्षा जास्त म्हणजे बहुवचन किंवा अनेक वचन असं आपण त्याला म्हणतो. ओके. अनेक वचन म्हणजे एक पेक्षा जास्त. म्हणजे हे झालंय. त्याच्यानंतर राहिलेला आहे तो थर्ड पर्सन एक आहे, जो अनेक वचनी आहे, तो आहे दे. म्हणजे टोटल किती आहेत प्रोनाउन आहेत, 1 2 फर्स्ट पर्सन मध्ये, सेकंड पर्सन मध्ये ओनली 1 यू, थर्ड पर्सन मध्ये 4 1 2 3 4. ओके. म्हणजे टोटल जर केलात तर तुम्हाला किती प्रोनाउन लक्षात ठेवायचे आहे, 1 2 3 4 5 6 7. फक्त 7 प्रोनाउन आहेत जी तुम्हाला वाक्य बनवताना किंवा डेली बेसिसवर बोलताना लक्षात ठेवायला लागतात. आणि तुम्हाला लक्षात ठेवून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरायला लागतात. ओके.
अशा प्रकारची ही आपण सगळी काय बघितलेली आहेत, प्रोनाउन बघितले आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता आपण ह्यामध्ये काही वाक्य बनवली होती पास्ट टेन्स मध्ये. आय वॉज. आता काल जसं आपण एक वाक्य बनवलं होतं, आय एम देअर. ह्या वाक्यामध्ये एक बदल आहे की या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नसल्यामुळे हा जो एम आहे तो एमच काय होतोय, मुख्य क्रियापद होतोय. हा एमच काय होतोय, मुख्य क्रियापद होतोय. आता जर आपण हा वर्तमान काळ आहे, हा काय आहे, हा प्रेझेंट आहे. पण पास्ट जर यूज करायचं असेल तर आयच्या ऐवजी पास्ट जर यूज करायचं असेल तर आय नंतर आपण कोणतं वापरतोय बघा, वॉज. आय नंतर काय आपण वापरतोय, वॉज. आय वॉज देअर. आणि हे आहे मुख्य क्रियापदच. हे पण काय होतंय, मुख्य क्रियापद. हे पण मुख्य क्रियापद म्हणून आपण वापरतोय. म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट मध्ये बदल फक्त झालाय तो कशाचा झालाय, एम आणि वॉजचा. ओके. आता याच्यामध्ये मूळ वाक्याच्या अर्थामध्ये काय बदल होतोय ते पण आपण पाहूया. आता पहिलं जे वाक्य आहे ते कोणतं आहे, वर्तमान काळ. याचा अर्थ असा होतो, मी तिथे आहे. कारण तुम्हाला मी म्हटलंय की एमचा अर्थ, इजचा अर्थ आणि आरचा अर्थ एकच होतो, आहे किंवा असणे. तसंच जर भूतकाळ असेल तर भूतकाळामध्ये मी तिथे आहेच्या ऐवजी होणार होतो. लक्षात आलं? काय बदलतंय एवढं लक्ष द्या. काय बदलतंय इथे वाक्यामध्ये, आहे आणि होतो एवढंच बदलतंय बघा. एम आणि वॉज. एम म्हणजे आहे, वॉज म्हणजे होतो. म्हणजेच आपण काळ बदलतोय म्हणजे नेमकं काय करतोय, काळ बदलतोय म्हणजे फक्त आपण एवढंच करतोय की सहाय्यकारी क्रियापदाचं रूप बदलतोय. वर्तमान काळामध्ये एम वापरतोय, भूतकाळामध्ये वॉज वापरतोय. का तर काय करायचं आहे, तिथे आपल्याला घडलेली घटना सांगायची आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, जी घटना घडत आहे किंवा जी घटना वर्तमान काळामध्ये घडत आहे ती घटना आपल्याला इथे सांगायची. ओके. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, एम आणि वॉज. आता हे जे आहे ते आपण समजा इथला कर्ता फक्त बदलला. ओके. जर आपण इथला कर्ता बदलला, जो आय आहे तो कट केला आणि इथे मी काय लिहिलं, इथे मी कर्ता ही लिहिलाय. मग असं जर केलं तर लगेच इथे बदल होतोय. कोणता बदल होतोय, इज. समजा मी इथे तसंच केलं, इथे ही लिहिलंय तर बदल होत नाही, कारण आय त्यानंतर ही, शी आणि इट सगळ्यांसाठी एकच भूतकाळामध्ये वापरलं जातं, ते म्हणजे वॉज. ओके. त्यामुळे आपण हा नियम बघितलाय बघा बाळांनो. हे बघा, हा बघितलाय आपण, वॉज वापरलाय. वॉज, ही, शी, इट आणि आय चारही कर्त्यांसाठी, आय, ही, शी, इट या चारही प्रोनाउनसाठी किंवा चारही जे कर्ते आहेत, कर्ता म्हणजे सब्जेक्ट, चारही सब्जेक्ट आहेत, त्या चारही सब्जेक्ट साठी काय केलेलं आहे, एकच सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब. जे व्हर्ब किंवा जे क्रियापद काय करतं, काळ सांगतं किंवा काळ कोणता आहे ते आपण त्याच्यावरून ओळखतो. म्हणजे प्रत्येक वेळी वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला एक सहाय्य करणारं किंवा त्याला मदत करणारं हे एक सहाय्यकारी क्रियापद असतं. म्हणजेच मी घरी जात आहे. मराठीमध्ये पण आहे हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे आलंय आणि जात म्हणजे जाणे. जाणे हे काय आहे, एक मुख्य क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद काय करतं, तर मुख्य क्रियापदाचा एक जो काळ आहे तो निश्चित करतं. मुख्य क्रियापद कोणत्या काळातला आहे किंवा क्रिया घडली आहे ती आजची आहे, कालची आहे
की उद्याची आहे हे कशावरून कळतं? मुख्य हे सहाय्यकारी क्रियापदावरून कळतं. जसं आपण इथे बघूया लगेचच, इथे प्रेझेंट, इथे फ्युचर. आता पहिला आहे प्रेझेंट, त्यानंतर पास्ट आहे, फ्युचर आहे. ही विल बी देअर. इथे पण बी हे मुख्य क्रियापद म्हणूनच आलंय. मुख्य क्रियापद. ओके, बी हे मुख्य क्रियापद म्हणूनच आलंय. आता बी हे मुख्य क्रियापद म्हणून आलंय, पण विल हे मुख्य क्रियापद म्हणून आलेलं नाहीये, कारण विल हे मॉडल ऑक्झिलरी आहे. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय ते आपण पाहूया, पण ह्याला कशाचा दर्जा मिळत नाही? मुख्य क्रियापदाचा दर्जा मिळत नाही. त्यामुळे ही विल देअर असं कधी येणार नाही. काय येणार नाही? कारण त्याच्यामध्ये एवढी ताकद नाहीये की हे कोणाचा रोल प्ले करेल? मुख्य क्रियापदाची जागा घेईल. मुख्य क्रियापदाची जागा हे घेऊ शकत नाही. क्रियापद होऊ शकत नाही, कारण ते काय आहे? मॉडल ऑक्झिलरी आहे. हे होऊ शकत नाही, हे होऊ शकतं. ओके, बी हे मुख्य क्रियापद होऊ शकतं, पण काय होऊ शकत नाही? विल हे मुख्य क्रियापद कधीही होऊ शकत नाही. त्यामध्ये एकटं येत नाही. वर बघा, ही क्रियापद एकटी आली आहेत. इज हे क्रियापद काय झालंय? एकटं आलंय. वॉज हे क्रियापद सुद्धा एकटं आलंय. का? कारण ती मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहेत. क्रियापदांचे दोन भाग आहेत, मुख्य सहाय्यकारी क्रियापद आणि दुय्यम सहाय्यकारी क्रियापद. आता आपण बघतोय ती सगळी मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहेत. दुय्यम ज्यावेळी असतील किंवा मॉडल ऑक्झिलरी ज्यावेळी आपण पाहू, त्यावेळी मी तुम्हाला ते पण घेईन. पण इथे 3 मध्ये तुम्हाला हा फरक लगेच लक्षात आला पाहिजे की इज कधी वापरायचं आहे, वॉज कधी आणि विल बी कधी वापरायचं आहे. हे 3 तुम्हाला लगेच क्लिअर होतील. ओके, आज आपण इथे थांबूया. आज फक्त तुम्हाला एक सांगतो की टेस्ट आज मी तुम्हाला पाठवेन, कारण काल हे हेल्पिंग वर्ब, येस, मुख्य सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब. आज तुम्हाला काय करेन मी, हे 2 आपले झालेले आहेत. तुम्ही चार्ट फक्त हे 2 पाहायचे आहेत आज आणि तुमची टेस्ट सोडवायची आहे. आता टेस्ट कशी असेल ते पण तुम्हाला मी सांगतो. काही जणांना बोलायचं आहे, मी तुम्हाला मायक्रोफोन अनम्यूट करेन. 1-2 मिनिट फक्त मला हे संपवू द्या. आता तुमची टेस्ट कशी असेल? ही डॅश वर्किंग इन फॅक्टरी. आता इथे डॅश आहे ना, तिथे काय येणार? ह्याचे पर्याय खाली असतील. पहिला पर्याय असेल वॉज, दुसरा पर्याय असेल वेअर. मग तुम्ही इथे शोधून लिहायचं आहे, वॉज वापरतात की वेअर. ही असल्यानंतर पाहायचं आहे की तो पास्ट आहे. वॉज आणि वेअर आहे म्हणजे पास्ट आहे. मग शोधायचं आहे ही कुठे मिळतोय आपल्याला? इथे मिळतोय. मग इथे क्लिक आहे, वॉज आहे म्हणजे इथे काय लिहायचं आहे? वॉज लिहायचं आहे. त्यामुळे बाळांनो, याच्यापैकी तुम्हाला 15 सेंटेन्सेस असतील. किती? 15 वाक्य असतील. मला सगळ्यांचा स्कोर आज 15 पैकी 15 पाहिजे. का पाहिजे 15 पैकी 15? कारण हे जे चार्ट आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहे. तुम्ही समोर ठेवायचा आहे तो चार्ट आणि फॉलो करायचा आहे. कसा चार्ट फॉलो करणार? इथे बघायचं आहे, ही आहे. इथे 2 पॉसिबिलिटीज दिलेल्या आहे, वॉज किंवा वेअर. मग आपण पाहायचं आहे की वेअर कधी येतं? अनेक वचनी कर्ते असतात तेव्हाच येतं. म्हणजे वी, यू, दे आणि यू. मग इथे नाही आहे, ही आहे. मग ही आहे म्हणजे वॉज आहे. म्हणजे आपण क्लिअर कट लिहू शकतो की वॉज आहे, बरोबर आहे, आपल्याला कळलंय. त्यामुळे तुमचं इथे काय एकही प्रश्न चुकता नाही, म्हणजे एकाचही आन्सर तुमचं रॉंग येता नाही, कारण हा चार्ट आपल्याला फॉलो करायचा आहे. हा चार्ट मी तुम्हाला लगेच पाठवून देईन. हा चार्ट तुम्हाला आज काय करायचा आहे? फॉलो करायचा आहे तुमच्या टेस्टसाठी. कोणता चार्ट?